राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकाताईंसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. खूप मोठी अपडेट आलेली आहे. आता अंगणवाडी सेविकाताही करणार दंडात्मक कारवाई, त्यांनाही मिळणार पोलीस अधिकाऱ्यांसारखे अधिकार. आता काय आहे ही बातमी, कुणावर दंडात्मक कारवाई करू शकतात त्या आणि कशा प्रकारची माहिती आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाची. तर ताईंनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघून घेऊया नेमकी ती माहिती काय आहे. अंगणवाडी सेविकाताईंना कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत की जेणेकरून त्यांना दंडात्मक कारवाई करता येणार आहे पोलिसांसारखीच. आता नेमकं दंडात्मक कारवाई ही कुणावर करतील त्या, किंवा मग त्यासाठी त्यांना सरकारनं काय योजना आणलेली आहे, नेमकं काय आहे ही बातमी, सर्व काही जाणून घेऊया. तर बघा, पोस्ट ॲक्ट महाराष्ट्र पॉश कायदा अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, अंगणवाडी सेविकांनाही तपासणीचे अधिकार. तर तुम्ही बघू शकता, ही एक बातमी आलेली आहे आणि यामध्ये सर्व राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकाताईंना एक अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ते अधिकार त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे आणि तपासणी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत. तर बघा, नेमकं काय आहे सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, मुंबई कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या पॉश कायदा 2013च्या अंमलबजावणी करण्याकरिता आणि आस्थापनांची तपासण्या करण्याकरिता विविध स्तरावरील शासकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांसोबत स्वयंसेवी संस्थांनाही तपासणीचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर पुढे बघा, कार्यपद्धती कशी राहणार. बघा, या मोहिमेसाठी परिपत्रकात स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. राज्य समन्वयन अधिकारी हे तपासणीची पद्धती, कार्यक्षेत्र, विभागणी आणि उद्दिष्टे निश्चित करतील. त्यांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त या तपासणीचे संनियंत्रण करतील. ग्रामीण भागात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे समन्वयाने तपासणीचे उद्दिष्ट व आस्थापनांना निश्चित करतील. नागरी भागात ही जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याकडे असेल. तपासणीसाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या सेवांचा उपयोग केला जाईल आणि ही तपासणी दिलेल्या सूचीनुसारच केली जाईल. तर पुढे बघा, आणखीन काय आहे, दंडात्मक कारवाईसुद्धा या करू शकणार आहेत. बघा, तपासणी दरम्यान कायद्याचे उल्लंघन किंवा समित्यांच्या स्थापनेबाबत त्रुटी आढळल्यास तपासणी अधिकाऱ्यांच्या शिफारीनुसार आस्थापनांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या तपासणीमुळे कायद्याचे बळकटीकरण होऊन तक्रारदार महिलांना योग्य आणि वेळेत न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास परिपत्रकात व्यक्त करण्यात आलेला आहे. आता इथं काही अधिकारी सांगितलेले आहेत की कशाप्रकारे त्यांची नेमणूक होणार आहे. बघा, असे असतील अधिकारी: राज्यातील खाजगी, सरकारी, निमसरकारी आस्थापना आणि महामंडळांची आस्थापनाची तपासणी करणारे प्राधिकृत अधिकारी कसे राहतील ते बघा. तर सर्वात प्रथम आहे जिल्हा अधिकारी, महिला व बाल विकास आयुक्तालय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण आदिवासी, जिल्हा परिवीक्षा अधिकारी व सर्व परिवीक्षा अधिकारी, जिल्हा समन्वयन अधिकारी, संरक्षण अधिकारी जिल्हा व तालुका स्तरावरील. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, शासकीय व स्वयंसेवी संस्थांचे शासक नियुक्त अधीक्षक किंवा अध्यक्षिका. तर अशा प्रकारे यांची एक टीम बनून तिथं आस्थापनेमध्ये जाणार आहेत आणि तिथं कसून चौकशी करून आपली तिथं दंडात्मक कारवाईसुद्धा ते करतील, जर तिथं काही त्यांना व्यवहार किंवा तिथं काही गलत त्यांना माहीत पडलं तर. तर आता नेमकं काय आहे हा पॉश कायदा आणि अंगणवाडी सेविकाताई यांना काय करावं लागणार आहे नेमकं, हे आपण बघूया सविस्तर. बघा, पॉश कायदा हा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी हा 2013ची जे काही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठीचा हा कायदा आहे. म्हणजेच की कुठलेही आस्थापना असो, महामंडळ असो. आता तुम्हाला माहीतच असेल की खूप साऱ्या मुली, महिला या विविध
ठिकाणी जे काही कंपनीज असतील, आस्थापना असतील किंवा महामंडळ असतील इथं जॉब करतात, तर अशा ठिकाणी 10पेक्षा जास्त जॉब करणाऱ्यांची संख्या असेल तर त्या ठिकाणी हा कायदा लागू होतो आणि तिथं महिलांच्या सुरक्षिततेसाठी तिथं महिलांच्यासोबत लैंगिक छळ होऊ नये, त्यांच्यावर आणखीन इतर काही दुष्कर्म वगैरे किंवा लैंगिक त्यांच्याकडे छळ होऊ नये यासाठीच हा कायदा आहे. म्हणजे ती त्यांची सुरक्षेसाठी हा कायदा आहे आणि याचंच पालन करण्यासाठी किंवा मग यासाठीच अंगणवाडी सेविका त्यांना यावर रुजू करण्यात आलेला आहे. त्यांनासुद्धा एक अधिकार देण्यात आलेले आहेत की तुम्ही बाकी अधिकाऱ्यांसोबत जाऊन तिथं सखोल चौकशी करू शकता, तपासणी करू शकता आणि तिथं जर तुम्हाला काही गैर आढळलं तर तुम्ही त्यांची रिपोर्ट करू शकता आणि त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाईसुद्धा करू शकता. म्हणजेच की जे काही काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासोबत गैरवर्तन होऊ नये, त्यांचा लैंगिक छळ होऊ नये याला रोखण्यासाठी हे जी काही नेमणूक आहे ही अंगणवाडी सेविका यांची केलेली आहे. आता तुम्हाला माहीत असेल अंगणवाडी सेविकांची नेमणूक कशा प्रकारे केली, का केली, तर महिलांचा जो काही भाग येतो हा महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून येतो. महिलांद्वारे जे काही महिलांची सुरक्षेची जी काही कमान आहे ती महिला व बाल विकास विभागाकडे असते आणि म्हणूनच या विभागानं अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा इथं नेमणूक दिलेली आहे की या जे काही अधिकारी असतील त्यांच्यासोबत जाऊन त्यासुद्धा चौकशी आणि तपासणी तिथं करू शकतात आणि तिथं दंडात्मक कारवाईसुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारची ही बातमी आहे आणि पॉश कायद्याअंतर्गत यांना कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे. तर अंगणवाडी सेविकाताईंसाठी खूप मोठी बातमी आहे. त्यांना आता दंडात्मक कारवाई करता येणार आहे आणि आस्थापनेमध्ये जाऊन महामंडळं असतील, कंपनीज असतील तिथं जाऊन त्या चौकशी आणि तपासणीसुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. अंगणवाडी सेविकांनासुद्धा पोलिसांसारखेच अधिकार देण्यात आलेले आहेत की म्हणजे ते आता चौकशी करून दंडात्मक कारवाईसुद्धा करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.